हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे डे 13 आणि डे 13ची सुरुवात मी ॲपल सायडर व्हिनेगरने चालू करतो आहे. 2 चमच व्हिनेगर, 1 ग्लास वॉर्म वॉटर. ते पिऊन मी डायरेक्ट फ्रेश होऊन निघणार आहे जिमला. आज ब्लॅक कॉफी नाही, त्यामुळं फक्त एवढ्यावरतीच मी निघून जाईल, नाही का, रेडी होऊन. पिऊन झालं, गाडी केली चालू, निघालो जिमकडे. जिममध्ये आलो, पहिलं वेट चेक केलं. वेट चेक करून रेडी होऊन मी आलो फ्लोअरवरती मी दिली 10पर्यंत ट्रेनिंग झाली. निघालो घराकडे. हे बघा, माझी नवीन गाडी घेतली मी. ते मी आज परत मी चालवली थोडीशी. त्यानंतर मग चालून पार करून मी आलो घरी आले. हा मील खाल्ला. त्यानंतर रेस्ट करून परत हा प्री वर्कआउट खाऊन निघालो वर्कआउटला आलो. चेंज केलं, वॉर्मअप केला, चालू. आज आहे लेगचा वर्कआउट. मी ओट्स खाऊन आलो आहे, कारण की माझं आता अजून एक मील मी वाढवलेलं आहे. त्यामुळं मी ओट्स पहिलं प्री वर्कआउटमध्ये खाल्लो आहे. ते खाऊन मी लेगचं वर्कआउट करून पोस्ट वर्कआउटला आज मी अंडे वगैरे आणलेले आहेत. आता अंडे वगैरे स्टार्ट केलेत मी. प्रोटीन इंटेक थोडं कमी पडत होतं, त्यामुळे मी प्रोटीन थोडं वाढवलेलं आहे. 1 स्कूपच्या बरोबर वाढवलेलं प्रोटीन, 24 ग्रॅमच्या आसपास. माझं वेट थोडं आता कमी झालेलं आहे, 1-2 किलो एक्स्ट्रा. तर ते प्रोटीन इंटेक थोडंसं मॅनेज करण्यासाठी अंडे यूज केली मी. ओके, मी आज फक्त स्क्वॉट मारणार, ते म्हणजे 50चे 10 सेट. टोटल 500 स्क्वॉट मारायचे आहेत. बघू आज काय होते ते. टार्गेट तर आहे, कारण की बाकी एक्सरसाइज करण्यात, लेग प्रेस वगैरे या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आज मूड नसल्यामुळं मी फक्त आज एवढंच केलं की आज स्क्वॉटवरून तो चालू करू वर्कआउट, असाच विचार केला मी. थोडंसं टफ आहे, पण करू आपण प्रयत्न. 50 काही इझी आहेत, पण बाकी 10 सेट मारायचे, त्यामुळं बघू. वाट तर लागते मित्रांनो. झाले, वर्कआउट झाला. त्यानंतर मी पोषकमध्ये इलेक्ट्रो आणि क्रेटीन घेतो 3 ग्रॅम. आज 500 स्क्वॉट मारल्यानंतर माझे बॉडी खूप थरथरायला लागले. तर पहिले मी हे पिऊन थोडं रेस्ट करून मी पोस्ट वर्कआउट घेणार आहे, कारण की मला खूप एकदम असं वीक वाटायला लागले. पिऊन झालं, थोड्यावरती आलो फ्लोअरवरती येऊन. त्यानंतर थोड्या वेळाने हे 4 अंडे, 2 मेथीचे पराठे होते, ते एकदम हलके फुलके. त्याच्यानंतर 2 तासानंतर हा मील खाल्ला. मील खाऊन 10पर्यंत दिलेली ट्रेनिंग. त्यानंतर झाली सुट्टी, निघालो जिमकडे. चला, बाय, गुड नाईट, भेटू नेक्स्ट डे.